बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 2. प्रत्यक्ष पाहणाऱ्यांची साक्ष. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकाळात ज्यांनी ज्यांनी पाहिले किंवा जे त्यांना भेटले त्यांची मते ह्या बौद्ध धम्माच्या परंपरागत मान्यतांचे समर्थन करतात. साल नावाचा एक ब्राह्मण ज्याने भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्यांच्या गौरवार्थ ज्या भावना व्यक्त केल्या त्या पुढे दिलेल्या आहेत. भगवंताचे दर्शन झाल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बाजूला बसला. त्याने तथागताचे कुशलक्षेम विचारले. त्यावेळी महापुरुषाची 32 लक्षणे त्यांच्या ठायी आहेत किंवा काय ह्यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही. ती 32 लक्षणे त्यांच्या ठायी असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही ह्याबाबत त्याला संदेह वाटला. पण त्याला स्मरण झाले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य यांच्या मते जे अर्हत व सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते स्वतःच प्रकट करतात. म्हणून खालील शब्दांनी त्याने त्यांची स्तुती करण्याचे योजिले. भगवान, आपला देह अंग संपूर्ण असा आहे, समृद्ध आहे, श्रेष्ठ आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे. आपले दात चमकदार आहेत, अंग अंग सशक्त आहे. महापुरुषांच्या ठायी असणारे प्रत्येक लक्षण या सुविकसित देहात प्रतीत होत आहे. आपण नितळ डोळे असणारे, सुंदर उंच सरळ देह यष्टी असणारे आहात. आपल्या अनुयायात सूर्याप्रमाणे तळपणारे आहात. आपण इतके आनंदी सुवर्णवर्णी प्रकाशयुक्त असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवित आहात? आपणाला चक्रवर्ती सम्राट बनवायला हवे. आपली राज्यसत्ता 7 समुद्रापर्यंत असावयास हवी होती. अभिमानी राजांनी तुमच्या पदरी नतमस्तक व्हायला पाहिजे होते आणि सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे आपण अखिल जगताचे शास्ते असायला पाहिजे होते. स्थविर आनंदांनी वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्राची जोडी ठेवली की ती फिकट वाटू लागे. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना मोहिनी सौंदर्याचे प्रतिरूप असे म्हटले, तर त्यात नवल ते कसले. उपभाग 3. त्यांची नेतृत्व क्षमता. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्तपूर्ण संस्था होती. तर मग संघ आणि त्यांचे सदस्य या संदर्भात तथागतांना काय अधिकार होता? ह्याबाबत तथागतांचे समकालीन दोघांची सकुलदायी व उदाई यांची वक्तव्ये उपलब्ध आहेत. एकदा भगवान राजगृहातल्या वेळुवनात वास्तव्यास होते. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान राजगृहात गेले, पण नेहमीपेक्षा थोडे लवकर आल्याचे जाणवून परिव्राजक जेथे विश्राम करीत होते तेथे सकुलताईकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने ते निघाले.
त्यावेळी पुष्कळ परिव्राजकांच्या समुदायात सकुलदाई बसलेला होता. तेथे अस्तित्व व नस्तित्वाबाबत त्यांची जोरदार चर्चा चालली होती. दुरून भगवान येत असल्याचे सकुलदाईला दिसताच त्याने सर्वांना सूचना दिली. गप्प रहा, गडबड करू नका, शांतता प्रिय श्रमण गौतम येत आहेत. त्याबरोबर सर्व गप्प झाले. इतक्यात भगवान तेथे आले. त्यांना सकुलदाई म्हणाला, या भगवान या, आपणास येथे येण्याची विनंती आहे. आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवंतांनी आसनस्थ व्हावे. भगवंतांकरिता हे आसन ठेवलेले आहे. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले याची त्यांनी चौकशी केली. त्यावर सकुलदाई म्हणाला, जाऊ द्या, काही विशेष नाही. पुढे कधीतरी आपणाला ते समजेलच. काही दिवसांपूर्वी जेव्हा नाना मतांचे श्रमण ब्राह्मण संथागारामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात चर्चा चालली की अंगदेशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहेत की जेवढे गणाचार्य आहेत, जेवढे विख्यात श्रमण आहेत, जेवढे निरनिराळ्या मतांचे संस्थापक आहेत, जेवढे जन समर्दाने आदरणीय मानले जातात, ते सर्व या राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत. त्यामध्ये पूर्ण काश्यप आहेत, मग खाली घोषाल आहे, अजित केशंबल आहेत, पकुद कच्चायन आहेत, संजय वेलठ्ठीपुत्त आहेत, निगठ्ठनाथ पुत्त आहेत. सर्व प्रतिष्ठावंत आहेत आणि सर्व वर्षवासासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतम सुद्धा आहेत, जे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्म संस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत. ह्या अधिपतीपैकी, ह्या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यांपैकी असा कोणी आहे की खऱ्या अर्थाने आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय व सन्मान वाटतो आणि ते आपल्या गुरूंजवळ किती पूज्य बुद्धीने आणि आदराने आणि गौरवाच्या भावनेने राहत आहेत. काही म्हणाले, पूर्ण काश्यपांचा कोणी आदर किंवा सन्मान करीत नाहीत. त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करीत नाहीत. त्यांच्या जवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव वाटत नाही. एकदा अशी वेळ आली होती की जेव्हा पूर्ण काश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करीत होते तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्ण काश्यपांना काही विचारू नका, त्यांना ह्या विषयात काही ज्ञान नाही. मला विचारा, मी आपणास सर्व काही समजावून सांगेन. तेव्हा पूर्ण काश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी व हात वर उचलून म्हणाले, शांत रहा, गडबड करू नका. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय.